दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे शासनाचे धोरण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील। दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे शासनाचं धोरण असून जे हे कठापूर योजनेच्या उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। गुरुवारी लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना जी हे कटापूर उपसा सिंचन योजना अंतर्गत आंधळी धरणातील पाणी रानंद तलावात पोहोचले। याचं जलपूजन जलसंपदा मंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, आमदार मनोज घोरपडे, आमदार सचिन पाटील, माजी आमदार दिलीप येळगावकर, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जयंत शिंदे, सोनिया गोरे, धैर्यशील कदम आदी उपस्थित होते। जी हे कटापूर योजनेचं पाणी रानंद तलावात पोहोचले याचा शेतकऱ्यांना आनंद झाला असून त्यांचा आनंद पाहून मलाही आनंद झाला आहे, असं सांगून जलसंपदा मंत्री श्री विखे पाटील म्हणाले, दुष्काळ मुक्त करण्यासाठी शासनानं नदीजोड प्रकल्प हाती घेतलाय। तसेच कोकणातील पाणी समुद्राद्वारे वाया जातं ते पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळविण्यात येणार आहे। ही योजना येत्या 5 वर्षात पूर्ण होईल। जी हे कटापूर योजनेचं पाणी 60,000 हेक्टर क्षेत्राला देण्यात येणार आहे। 2029 पर्यंत पाणी संपूर्ण मान व खटाव तालुक्याला मिळेल। ही योजना पूर्ण करण्यासाठी शासनाकडून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही। मान व खटाव तालुका दुष्काळ मुक्त करण्यात येईल, असंही जलसंपदा मंत्री श्री विखे पाटील यांनी सांगितलंय। ग्रामविकास मंत्री श्री गोरे म्हणाले, 2009 साली आमदार झालो त्यापासून मान खटावला पाणी मिळावं यासाठी उद्दिष्ट निश्चित करून पाठपुरावा केला। त्याचे आज फलित जे हे कटापूरचे पाणी आंधळी धरणातून आज रानंद तलावात आले, त्याचा आनंद येथील शेतकऱ्यांना होत आहे। माझ्या पाठीशी नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहिलेत। त्यांनी पाण्याचं फेरवाटप करून पाणी मान खटावला दिला असून त्यांचे फलित म्हणून आज मान खटाव हिरवेगार झालाय। उसाचं क्षेत्र वाढलंय। इतर गावात पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सोळशी धरणाचा निर्णय घेतला पाहिजे। तसेच या धरणातून 2.5 TMC पाणी या भागाला दिलं पाहिजे। जे हे कटापूर योजनेतील उर्वरित कामांचं टेंडर ही 30 दिवसात काढावा, असंही ग्रामविकास मंत्री श्री गोरे यांनी सांगितलंय। जलपूजन कार्यक्रमास जलसंपदा विभागाचे अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जटार, गोंदवले।